मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची आज महापौरांसोबत बैठक सुद्धा होणार आहे. या बैठकीकडे आपलं लक्ष असेल. मुंबई पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित असतील. या संदर्भात आणखी बोला तुमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत. सुशांत, कुठे आणि किती वाजता ही बैठक होतीये, कोणते मुद्दे अजेंड्यावर असतील? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर काही दिवसांमध्ये राज्यासह मुंबईमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. अर्थात 2 दिवसापूर्वी मुंबईत हलका पाऊस पडला होता आणि या पावसातच मुंबईमध्ये अंतिम धबधबा असेल तो भरला होता आणि त्यावरून कुठेतरी भाजपवर जी आहे ती टीका करण्यात आली होती. तर आपण जर बघितलं असाल तर गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती आणि ज्यावेळी मुंबईत पाऊस पडायचा आणि मुंबई तुंबायची त्यावेळी त्यांच्यावर जहरी टीका व्हायची आणि विशेषतः भाजपकडून केली जायची. आता सरकार बदललेलं आहे त्यामुळे अर्थातच भाजपवर टीका होणं साहजिकच आहे आणि यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 11:30 वाजता वर्षा या निवासस्थानी मुंबईतील पावसाळ्यापूर्वी पालिकेने जी कामं केली त्याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला महापौर ऋतू तावडे देखील उपस्थित असतील. त्यासोबत पालिकेचे काही महत्वाचे अधिकारी आणि इतर गटनेते जे भाजपचे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहे. अर्थात आपण जर बघितलं असेल तर मुंबईत ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी मुंबईतील काही सकल भाग असतात, मग तो हिंदमाताचा परिसर असेल किंवा अंधेरी सबवे असेल किंवा मालाडचा भाग असेल, या ठिकाणी पावसामुळे पाणी साचतं आणि नागरिकांचे हाल होतात आणि असाच कुठेतरी आढावा यावर्षी पाणी तुंबू नये यासाठी पालिका देखील प्रयत्नशील आहे. ऋतू तावडे म्हणाले की 101% नाले सफाई झालेली आहे. अर्थात याचा सगळा आढावा जो आहे तो आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांकडून घेणार आहेत. श्रद्धा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या बैठकीकडे आपलं लक्ष असेल. ताजे अपडेट घेत राहू सुशांत.